सगळं करून हे करायचं आहे. तर श्री माताजींनी सांगितलं आहे की आपल्यापाशी एवढी प्रचंड शक्ती आहे, पण ती शक्ती तुम्ही जाणूनच घेतली नाही, त्याचा कसा काय वापर करायचा ती तुम्ही माहिती करून घ्या आणि त्या शक्तीचा वापर तुम्ही करा. तर आपल्याकडे काय शक्ती आहे, तर आपल्याकडे कुंडलिनी नावाची शक्ती आहे. तर आपण प्रत्येक ज्ञानेश्वरीमध्ये याचा 6व्या अध्यायात याचा हे केलेला उल्लेख केलेला आहे ज्ञानेश्वरांनी. तर ही जी कुंडलिनी शक्ती आहे ही आपल्यासारख्या सर्व जेवढे पृथ्वी तलावर मानव आलेले आहेत त्यांच्यामध्ये ही कुंडलिनी शक्ती असते. जागृत करणे म्हणजे काय, फक्त परमेश्वराला इच्छा करायची आणि आपल्यामध्ये ते मागायचं आपल्याला परमेश्वराला. कुठलंही आपण बघा काय पण करतो तर परमेश्वराला मागितल्याशिवाय आपलं कार्य सफल होत नाही, तर त्याच्यासाठी आपल्याला मागावंच लागते. तर ती शक्ती आपल्या सर्वांमध्ये आहे, ती सुप्त अवस्थेत आहे, तिला आपल्याला जागृत करायचं आहे. म्हणजे परमेश्वराला आपल्याला सांगायचं आहे आणि मागायचं आहे. तर ते कसं मागायचं ते पण तुम्हाला सांगते. प्रथम आपण त्याची काय आहे ते पहिले समजून घेऊ. तर हे जे आहे ही मानवाकृती जी दिसतं, आपण जेव्हा बसतो जमिनीवर बसल्यानंतर आपला पाठीचा कणा जिथे टेकतो तो पाठीचा कणा जिथे टेकतो, नंतर आपण नाक कान डोळे सगळं बाहेरून बघू शकतो, पण आपल्या आतमध्ये काय आहे ते आपण बघू शकत नाही. तर ऋषी मुनींनी 14 वर्ष तप करून एक एक चक्र उघडलं. आपल्यासारख्यांना एवढा वेळ नाहीये. तर श्री माताजींनी सांगितलं ही शक्ती जागृत होऊ शकते, जर परमेश्वराला तुम्ही मागितलं तर ते देऊ शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं ते मी सांगते. तर श्री माताजींनी 1970 साली हा सहयोग चालू केलेला आहे आणि आज 170 देशातले लोक याचा फायदा घेत आहेत. तर आपलं तर आध्यात्मिक देश आहे आपला आणि आपल्याला अध्यात्माबद्दल भरपूर सखोल माहिती आहे. तर आपल्या देशामध्ये सुद्धा हा सहयोग खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्यांनी सांगितलं आपण बसल्यानंतर आपल्या पाठीच्या कण्यातून पहिलं जे चक्र आहे, आता आपल्यामध्ये इडा पिंगला आणि सुषुम्ना 3 नाडी आहेत. तर इडा नाडी आपली डावीकडे असतं, पिंगला नाडी उजवीकडे असते आणि मधली जी नाडी आहे त्याला सुषुम्ना नाडी म्हणते. तर इडा नाडी जी आहे ती महाकालीचं तत्व आपल्यामध्ये प्रस्थापित असते इडा नाडीवर. पिंगला नाडीवर महासरस्वतीचं तत्व प्रस्थापित असतं आणि मधली जी नाडी आहे त्याच्यावर महालक्ष्मीचं तत्व प्रस्थापित असतं. आता ह्या तिन्ही नाड्या आपल्यामध्ये बॅलन्स देत असतात. तर इडा नाडी जी आहे ते भूतकाळाचे जे विचार आपल्यामध्ये येतात ते इडा नाडीवर येतात. पिंगला नाडी जी आहे त्याच्यात भविष्याचे विचार आपण जे करतो ते पिंगला नाडीवर येतात आणि मधली जी नाडी आहे त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. सुषुम्ना नाडीवर वर्तमान काळ असतो. तर सहयोगात आल्यानंतर आपलं जे ध्यान झाल्यानंतर आपण संतुलनात राहतो. म्हणजे जास्त भूतकाळात पण जात नाही, जास्त भविष्य काळात पण आपण संतुलित राहतो. म्हणजे आपण वर्तमान काळाशी आपलं जे काय असतं ते वर्तमान काळावर आपण आपले कार्य चालू आहे. आज काय करायचं आपण होऊन गेलेल्याचा विचार कमी करतो आणि पुढे काय करायचं त्याचा पण विचार कमी करतो. आजच्या आज काय करायचं तेवढा विचार आपल्यामध्ये येतो. तर आपण म्हणतो 70% रोग हे विचारामुळे येतात. तरी खरंच आहे, कारण खूप विचार करून आपली शरीराची झीज होत राहते. आपल्याला न कळत डायबिटीस सारखे रोग आपल्यामध्ये येतात. कारण काय होतं की ब्रेनला जी शक्ती लागते ते विचाराने खाल्ल्या जातं आणि आपल्याला ब्रेनला ती तेवढी शक्ती पुरत नाही. त्यामुळे आपलं बॅलन्स ढळतं, मग आपल्याला एक एक रोग चालू होतात. पण श्री माताजींनी सांगितलं तुम्ही जर एक घरच्या घरी 5-10 मिनिटं मेडिटेशन केलं तर तुम्ही संतुलित राहू शकता. तर त्याची प्रचिती पण घेऊन बघा. आम्ही सांगतो की 1 महिना करून बघा. जर तुम्हाला फायदे असेल तर तुम्ही कंटिन्यू करा, नाही तर नको करू. तर प्रत्येकाला याचे फायदे होतात. तर पहिलं जे चक्र आहे, आता आपलं पाठीचा कणा जे आहे, आपलं जे सुषुम्ना नाडी आहे त्याच्यावर आपले 7 चक्र असतात. पहिलं जे चक्र आहे त्याला मूलाधार चक्र म्हणतात. आता मूलाधार म्हणजे आपल्या शरीराचा आधार. आपण बघा जेव्हा कुठलंही आपण हे करतो तर पहिले आपण श्री गणेशांना नमन करतो. तसंच आपल्या शरीराची जी ठेवण आहे ती पण तशीच आहे. आपलं पहिलं जे चक्र आहे ते मूलाधार म्हणजे मुळाचा आधार आणि त्या चक्रावर श्री गणेशांच्या अधिपत्याखाली ते चक्र आपलं उघडलं गेलेलं आहे. तर मूलाधारामध्ये श्री गणेशांचं अधिपत्य आहे.
म्हणजे आपलं पहिलं चक्र हे श्री गणेश सांभाळत असतात. तर दुसरं जे त्रिकोणाकार अस्थी आहे आपल्यामध्ये, त्या अस्थीमध्ये 3.5 वेटोळे घालून आपली कुंडलिनी शक्ती असते. आता ही कुंडलिनी शक्ती सगळ्यांमध्ये आहे, लहान मोठे सगळ्यांमध्ये ही कुंडलिनी शक्ती आहे. जेवढे मानव आपण या पृथ्वीवर आलो तेवढ्यामध्ये ती 3.5 वेटोळेच धरून बसलेले आहे. कोणाच्याकडे 2 वेटोळे नाही, कोणाच्याकडे 1 नाही, सगळ्यांमध्ये सारख्या याच्यात काय ती 3.5 वेटोळे घालून आहे. तर ती शक्ती आपल्याला मदत करते ध्यानाने, ती शक्ती आपल्यामध्ये सगळं चैतन्य आपल्याला देत असते. नंतरचं जे चक्र आहे त्याला स्वादिष्ठान चक्र म्हणतात. स्वादिष्ठान म्हणजे आपल्यामध्ये ह्या चक्रावर आपल्याकडे ज्या ज्या कला आहेत त्या आपल्या डेव्हलप होतात. आता प्रत्येकामध्ये कला असतात आणि काही जण ते डेव्हलप करतात, काही जण आता बघा आपण सुंदर रांगोळी काढतो, सुंदर कोणाकडे गाण्याची कला असते, कोणामध्ये वाङ्मयी कला असते, कोणामध्ये प्रत्येक स्त्रियामध्ये ही कला असते. पण कोणी ही कला सादर करते, कोणी करत नाही, कारण ते त्यांच्यामधले जे पुढचं चक्र सांगते ते का करत नाही. तर हे जे चक्र आहे स्वादिष्ठान चक्र, स्वादिष्ठान चक्रावर आपल्याला शुद्ध विद्या आणि शुद्ध ज्ञान मिळते. तर ह्या चक्रावर आपल्याला लक्ष्मी, आपलं स्वादिष्ठान जे चक्र आहे त्या चक्रावर आपल्याला ब्रह्मदेव सरस्वतीचं ठिकाण आहे, तिथे आपल्याला ते मदत करतात. नंतर नाभी चक्र आपल्यामध्ये, तर नाभी चक्रावर आपल्याला पूर्ण समाधान मिळतं. आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यात आपण समाधानी राहू शकतो. हे चक्र लक्ष्मी आणि विष्णूंचं आहे. पोटाची पूर्ण जी पोकळी आहे त्याला भवसागर म्हणतात. ह्या भवसागरामध्ये आपलं गुरुचक्र असते, म्हणजे आपण स्वतःचे गुरु स्वतःच होतो. गुरुचक्र आपल्यामधलं खूप महत्वाचं असतं. आपण काय करतो की कशावरही विश्वास ठेवतो आणि बायकांमध्ये ते खूप असतं. तर आपण हे करायचं की काय करायचं काय करायचं नाही, तर स्वतःचा गुरु स्वतःच असलं पाहिजे. नंतर आपलं अनाहत चक्र आहे. अनाहत चक्रावर जगदंबेचं ठिकाण आहे. हे चक्र आपल्यामध्ये खूप महत्वाचं आहे. इथे सेल्फ कॉन्फिडन्स आपल्यामध्ये येतो आणि आपलं जे कुळदेवता आपण मानतो त्या कुळदेवतांचं इथे ठिकाण आहे. आपण बघा नमस्कार करताना असाच करतो, आपण असाच करतो ना. आपण का बरं असाच नमस्कार करतो? कारण आपण सदैव आपल्या कुळदेवताला नमस्कार करत असतो, म्हणून आपले दोन्ही हात बरोबर इथे जातात. तर इथे आपलं जगदंबेचं ठिकाण आहे आणि आपलं जे कुळदेवत असतं त्यांचं ठिकाण आहे. ते आपल्या शरीरामध्ये सगळे चक्र हे खूप महत्वाचे आहे. नंतरचं जे चक्र आहे त्याला विशुद्धी चक्र म्हणतात. विशुद्धी चक्रावर आपल्याला सामूहिकतेमध्ये राहण्याची आवड निर्माण होते. ह्या चक्रावर राधाकृष्णाचं चक्र आहे. हे आपल्यामध्ये आपण म्हणतो ना काय एकलकोंडी आहे, कोणामध्ये मिसळत नाही, येत नाही, जात नाही. तर ही जी सामूहिकतेची जी आहे ते आपल्याला ह्या चक्रावरून त्याचे गुण मिळतात. प्रत्येक चक्राचे गुण आहे, ते गुण आपल्याला त्या विशुद्धी चक्रावरून मिळतात. आणि सामूहिकता ही खूप महत्वाची असते. आपल्यासाठी ही सामूहिकता असली पाहिजे, कारण आपण एकमेकांशी बोललं नाही तर आपल्यातलं आपणच आपले विचार घरच्या घरी करत बसतो आणि आपणच आपलं शरीर खराब करून घेतो. तर इतरांशी बोलत राहिलं पाहिजे. बोलणे हा खूप महत्वाचा विषय असतो आपल्यासाठी. बोलत राहिलं तर आपल्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळत जातं आणि आपण तसं करत जातो. तर सामूहिकता ह्या चक्राचा गुण आहे. नंतर आज्ञाचक्र. आज्ञाचक्रावर आता बघा आपण कुंकू लावतो. आपण कुंकूच का बरं लावतो? आता टिकली हे नवीन झालं, पण आधी इथेच कुंकू लावायचं. तर आपली जी डावी नाडी आहे ती उजवीकडे जाते आणि उजवी नाडी जी आहे ती डावीकडे जाते आणि मधली नाडी जी आहे ती अशी सहस्रारात तिथे येते. तर तिन्ही नाड्यांचा संगम तिथे होतो. तिन्ही नाड्या, डावी इथे जातं, उजवी डावीकडे जाते आणि मधली वर इथे जातात. तर तिन्ही नाड्याचा संगम इथं आपल्या आज्ञाचक्रावर होतो, म्हणून आपण तिथे कुंकू लावतो. आणि कुंकू हे लावलंच पाहिजे. आपण टिकली लावतो, टिकली लावल्याने काय होते, काही दिवस तिथं चट्टा पडतं बघा. आणि आपल्या शरीरामध्ये बारीक बारीक आपण जेव्हा ऑक्सिजन आतमध्ये घेतो तर टिकली लावल्याने तेवढा जो पोर्शन असते त्याच्या आतमध्ये ऑक्सिजन जाऊ शकत नाही, म्हणून काही दिवसांनी जागा खाजवते तिथे टिकलीनंतर, काढल्यानंतर काही दिवसांनी तिथं चट्टा पडतो, कारण तिथे हवाच